पुन्हा जायचं 7 वाजता तिथनं पुन्हा आम्हाला लाईट गेली हाकललं. आमची लेकर बाळ कशी जगवायची घर झालं असं चालू आहे. अल्टिमेटम देऊन नीटनेटकं करून जर नाही केलं तर आम्ही लोकप्रतिनिधीशी संपर्क साधू. एक तर काम आम्हाला तुमच्या इथं कुठं तरी कामाला लावा, नाही तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जाधव साहेबांना सांगितलंय, मी डोंगरे साहेबांना सुद्धा वैयक्तिक त्या माणसाचं नाव घेऊन सांगितलंय. पण आता दुसरी तिसरी वेळेस आहे, विचारायचं कुणाला हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला भीती वाटते फोन लावायचं म्हणून. एक लक्षात घ्या साहेब, 6 महिने झालं ट्रिपिंग होते. हे जी MSEB दखल घेत नाही. आम्ही 4 ते 5 वेळेस येऊन सगळ्यांना निवेदन दिलेले आहे, तरीही आम्हाला उडवाउडवीची उत्तरं भेटत आहेत. पण आज येऊन इथं ह्यांनी आम्हाला 5 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की 5 दिवसात तुम्हाला तुमचं क्लिअर करून देईल. पण ह्याच्यात आमचं किती नुकसान होतंय. महिला भगिनी आहेत, बंधू आमचे कामगार बंधू आहेत, यांची घरं कशी चालणार, आम्ही फॅक्टऱ्या कशा चालवायच्या, आमचं नुकसान किती होतंय, ह्यांचा थोडाही ह्यांच्यावर परिणाम होऊन गेलेला आहे. ह्यांनी त्वरित आमचं निवारण करावं. ही 6 महिने झाले तरी आम्ही निवेदन देऊन सुद्धा हे आमच्यावर लक्ष देत नाहीत. आज मगर सरांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? मगर सरांनी आम्हाला आज सांगितले किंवा 4-5 दिवसात तुमचं आम्ही तुम्हाला क्लिअर करून देऊ. आता त्यांनी लेखी दिलेलं आहे. आता लेखी दिल्यानंतर त्यांचं आश्वासन किती दिवस व्यवस्थित चालेल किंवा परत आम्हाला यावं लागेल का, आमचे कारखाने बंद करून आम्हाला घरी बसावं लागेल. ह्या महिला भगिनी बंधू बघू आमचे जे बंधू आहेत ह्यांचे घरदार बंद पडायचे असेल तर ह्याची जिम्मेदार पूर्ण MSEB राहील. आम्ही धंदे कसे करावे आम्हाला कळाना गेलं. आम्ही व्यापार आहे, आमचे व्यापार पूर्ण ठप्प झाले. आमचं इतकं आर्थिक नुकसान व्हायला लागले की प्रमाणाच्या बाहेर. हे सगळं ह्यांना सांगून सुद्धा कुणाला कुठल्याच गोष्टीचा प्रभाव पडाना गेला. ह्यांची भाषा, आम्ही फोन केले तर फोन आमचे बघू करू सांगतो, ह्याच्या पलीकडे आम्हाला उत्तरं मिळत नाहीत. त्याच्या नाही तर आम्हाला सरळ सांगा तुम्ही धंदे बंद करा आणि घरी जावा. मग आमचे संसार उद्ध्वस्त करायचे असतील तर ह्यांनी करून टाकावे. महिला भगिनी असतील, बंधू असतील, आम्ही मालका असतील, आम्हाला ह्यांच्या ह्यातनं सप्लाय नीट भेटला तर आम्ही व्यवसाय करू शकतो, अन्यथा आमचे व्यवसाय आम्ला बंद करण्याची वेळ आलेली आहे. आजपर्यंत त्यांना काही ह्या गोष्टीची कल्पना दिलेली नाही. आमच्या बेसुरीतवर आलेलो आहे. दबा येऊन काहीतरी करावं. ह्याच्यानंतर जर काही असे प्रॉब्लेम एवढं इथला मोर्चा येऊन हितवर येऊन जर ह्यांनी कुठली ऍक्शन आणि 5 दिवसाचा अल्टिमेटम देऊन नीटनेटकं करून जर नाही केलं तर आम्ही लोकप्रतिनिधीशी संपर्क साधू आणि ह्यांच्याशी बोलू. कोणत्या व्यवसायाचा प्रॉब्लेम आहे? आमचे सगळे प्लास्टिक व्यवसाय आहेत. आमचं आर्थिक नुकसान एवढं भयंकर होतं, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत. आमच्यापाशी MIDCचा ग्रुप आहे, ग्रुपवर सगळे रेकॉर्ड आहेत. आम्ही ते रेकॉर्ड मगर साहेबांना दिलेले आहेत किंवा ट्रिपिंग किती वेळेस झालेली आहे, कशी झालेली आहे, आणि त्यांना आम्ही मोबाईलवर दाखवून दिलेलं आहे. आमच्यापाशी प्रूफ आहेत की MIDCचा ग्रुप आहे. हा MIDCच्या ग्रुपवर आमचे ट्रिपिंग येतात, ह्या पद्धतीने ट्रिपिंग येतात. आजचा ट्रिपिंग आहे, हा 6 वेळेचा ट्रिपिंग आहे.